नर्मदे हर नमामि देवी नर्मदे. मी या ठिकाणी जो उभा आहे मालेथ्याला आहे. मालेथा हा मी सकाळी आहे ना 7:15 वाजता आहे ना आम्ही आजच्या परिक्रमेला सुरुवात करणार आहे. तर ज्या ठिकाणी उभा आहे ते शिवरेवा आश्रम आहे. त्या आश्रमापाशी उभा आहे. त्या आश्रमापासून मी भगवान सूर्यदेवाचं दर्शन घेतलं आणि नर्मदा मैया किनारी आहे. किनारे असं आहे, ह्या किनारा एवढा मोठा आहे का याच्यामध्ये दोन धारा झालेल्या आहेत मैयाच्या. एक दक्षिण तटावरती धार आहे आणि एक उत्तर तटावरती धार आहे. जे मी आहे त्या उत्तर तटावरती धारेच्या बाजूला आणि जी माझ्या समोर आहे ती दक्षिण तटावरची धार आहे. आणि ह्या दोन्ही धारेच्या मध्ये एक बेट निर्माण झाले, ते एक बेट आहे. तर ह्या आजच्या ह्या मैयाचं मी दर्शन घेऊन आणि भगवान सूर्यदेवाचं दर्शन घेऊन माझ्या परिक्रमेला सुरुवात करत आहे. नर्मदे हर नमामि देवी नर्मदे. हे पहा आता मलेथा गावातून आहे ना आम्ही जिथे थांबलो होतो ना नर्मदा मैया किनारी थांबलो होतो तो शिवरेवा आश्रम होता. तेव्हा इथे पण त्याची एक पाटी आहे. तर आम्ही ह्या ठिकाणावरून असं आल्याच्या नंतर आम्हाला इथे हवे लागले. हा पूर्ण हवे लागला आहे. या आश्रमात आम्ही थांबलेलो आणि हवे लागला आहे. त्या हवेचं काम चालू आहे. हे पहा या ठिकाणी आम्हाला हवे लागले आहे. त्या ठिकाणावरून आम्ही हवेवरून आमची जी परिक्रमा चल सरळ जाणार आहे या इथून मैया किनारी. हा जो पुढं जो दिसतोय तुम्हाला तो ब्रिज आहे, म्हणजे मैयाच्या पलीकडे जाण्यासाठी इथे ब्रिज आहे. त्या ब्रिजवरून पलीकडे गाड्या जातात. हा हायवे आहे. ह्या हायवेवरून आम्ही हे बघा ह्या हायवेवरून आलो आहे. इकडनं येऊन हायवे क्रॉस केला आहे ब्रिजवर. तसंच आम्ही सरळ आता आमची परिक्रमा त्या मार्गे इथून जाणार आहे. नर्मदे हर नमामि देवी नर्मदे. या ठिकाणावरून आम्ही आहे ना शिवरेवा आश्रम पास करून पुढे आल्यामध्ये तपास करून आल्याच्यानंतर आम्ही चाललो आहे ते आता एक मैया किनारी मार्ग आहे. आपल्याला मैया किनाऱ्यावरून जायचं आहे. आपल्याला किनारी मार्ग आहे. तर बघूया आपला एक किनारा आहे आपल्याला. नर्मदे हर नमामि देवी नर्मदे. गजानन महादेव बद्रिका आश्रम. आणि हे बघा इकडनं आम्ही आलो आणि हा सरळ जो रोडला न जाता आपल्याला आहे ना या मार्गे जायचं बद्रिका आश्रम. आणि इथे मैया किनारे आपल्याला या ठिकाणी वरून समोर आपल्याला पुढून मैया किनारे मार्गे जायचं आहे. नर्मदे या ठिकाणी आपण बद्रिका आश्रमच्या बाजूने चाललेलो आहे. हा बद्रिका आश्रम आणि हा जो आश्रम आहे दरियापुरामध्ये नंदरिया हा मैया किनारी आहे. आणि इथं गोशाळा सर्वात मोठी आहे. नर्मदे हर. आणि आज आमचा परिक्रमा रोड आहे हा. आणि आम्ही बद्रिका आश्रमच्या बाजूने परिक्रमा आमची चाललेत परिक्रमावासी. नर्मदे हर नमामि देवी नर्मदे. बघा या ठिकाणी आहे ना आपण जे बसलो आहे ना हे सर्व परिक्रमावासी यांना आहे ना बॅग, कपडे, जुते, म्हणजे सर्व जे मेडिकल सामान लागेल सर्व सामान, म्हणजे जे आपल्याला गरज आहे ते सामान. बघा माझ्या माणसाला हे बॅग, मला एक बॅग भेटले. हे बॅग आहे आम्ही घेतले ते मला शूज भेटलं. हा शूज आहे. आणि हे सर्व घरगुती सेवा यांचे आश्रम नाही काय नाही. नर्मदे यार यांना बॅग, दादांना बॅग एकदम आणि ते घरगुती सेवा आहे सर्व बॅग वगैरे. तेव्हा बघा ते समोरचे पाटण चोळतात बाबांची. त्या बघा ही जी सेवा आहे एक नंबर सेवा. बोट दिले प्रत्येकाला ज्यांना शर्ट पाहिजे का टोपी पाहिजे हे यांचं घर आहे. त्या घराच्या इथं आपलं परिक्रमा रोड आहे. ते आपल्याला बालभोग देऊन एक सर्व सेवा करतात. सर्व सेवा नर्मदे
मैं एक्चुअली मुझे समझ नहीं आ रहा था। कल मैंने वो पूछा आज बाबाचे पाय दुखत होते चाहिए पोटरे सोळायची सेवा ऐसा इथं जो आप कैरी कर सकते हो, ऐसे डिजिटल है, ऐसा दूर से दिखेगा भी। उधर से चलते ठीक है ना, वो आ जाएगा बाबा। आप 2 दिन के बाद आइए। सब जितना परिक्रमा आता है ना ओमकारेश्वर चलो क्या सोए हाँ टाइम लगेगा तो फिर हम आगे बढ़े बाबा। नर्मदे हर अरे हार हे बघा आपण आहे ना ह्या ज्या आहे ना यांनी आपल्याला सर्व बॅगा वगैरे दिलेले आहेत हे सेवे केले नमामि देवी नर्मदे गजानन महादेव आश्रम आहे इकडे ह्या साईडला गेलं ना गजानन महादेव आश्रम आहे आणि आपल्याला आहे ना आपला जो परिक्रमा रोड आहे इकडं आहे बघा हा गजानन महाराज आश्रम आणि आम्ही परिक्रमा रोड इकडे आहे आमचा नर्मदे हां ते देखो नर्मदे हर नमामि नमामि देवी नर्मदे नर्मदे हर तर आपण आहे ना या ठिकाणी चाललो आहे ना ज्या ठिकाणावरून आपण चाललो तर आपल्याला आहे ना नर्मदा परिक्रमा रोडवरती ह्या गुजरातमध्ये एवढी सेवा दिली जाते का प्रत्येक ठिकाणी जर आपण जर पाहिलं ना जे आश्रम आहे आश्रमामध्ये संध्याकाळी येऊन पैसे वाटतात त्याच्यानंतर हे जे बिस्किट ज्याला प्लेट नसन ताट ग्लास कमंडूल कपडे सॉक्स बूट सगळं एवढे वाटतात जेवढे जे पाहिजे फार तुमच्या शरीराला काही तकलीफ होते डॉक्टर आहेत बी पी चेक करणे हे चेक करणे ते एवढी सेवा देतात नर्मदे हर ह्या रोडवरती गुजरातमध्ये आत्तापर्यंत आहे ना जबरदस्त सेवा भेटलेली आहे परिक्रमावासी यांना आणि खरोखर सेवा आहे मैयाची कृपा आहे मैयाच्या कृपेने परिक्रमावासी यांना ही जी सेवा भेटते आणि सेवेचा परिक्रमावासी यांना सेवा घेऊन आपली पुढे चालतात कारण काहींना चालता येत नाही पूर्ण फ्रॅक्चर आहे हे ते त्यांच्यासाठी अक्षरशः डॉक्टरसुद्धा उपलब्ध आहे सर्व काही गोष्टी आहे अन्नक्षेत्रामध्ये नमामि देवी नर्मदे हे पहा जे पाठीमागून हा रोड येतो त्या रोडचे आम्ही ह्या अन्नक्षेत्रावर एक पुढं जय मा अन्नक्षेत्र इथून आम्ही पुढे निघालो चाललो नर्मदे हर नमामि देवी नर्मदे तो आपण ह्या रोडने आल्याच्या नंतर आपल्याला आहे ना तर राईट आणि आपल्याला किनारे मार्ग जायचे त्याचे जे आहे या ठिकाणी आम्ही आहे ते चांदूर गावात आहे चांदूर गावापासून आम्हाला आहे ना एक पूजेश्वर महादेव तीर्थ आहे या मंदिराच्या पाया पडून आम्ही चांदूर गावामध्ये आलेलो नर्मदे नमामि देवी नर्मदे व या ठिकाणावरून आल्यानंतर हा जाडा फरक चौक आहे चांदोद गावामध्ये आणि मधुआनंद आश्रम हा हे बघा हा चौक आहे या चौकामधून आपल्याला कुबेर भंडारे इथून आहे ना 5 किलोमीटर अंतरावर येते आणि आपल्याला सरळ जायचे 5 किलोमीटर अंतरावरती कुबेर भंडारे नर्मदे यार हे का चांदोद आहे ना चांदोदवरून आल्याच्यानंतर आम्हाला एक टी पॉईंट लागला टी पॉईंट लागल्याच्यानंतर एक आपल्याला आहे ना जुना मांडवा सरळ कुबेर भंडारी इकडे आणि चांदोद खाली तर आपल्या नर्मदा परिक्रमा हा रोड नसून आपल्या आहे ना हा रोड आहे तो बघा आम्ही चाललो कुबेर भंडारी आमच्यापासून एक 4 किलोमीटर अंतरावरती नमामि देवी नर्मदे नर्मदे हा जो एक आपल्याला आहे ना परिक्रमा रोडवरती जो वाडा दिसतोय ना खरोखर एकदम जुना वाडा आहे आणि चांदोद रोड कुबेर भंडारी ह्या रोडने त्या इथे त्या ठिकाणी नर्मदे हर नमामि देवी नर्मदे या जुन्या मांडव्यामध्ये आपण आल्याच्यानंतर चांदोदवरून सरळ आले ना तर आपल्याला ह्या ठिकाणी आपण सरळ न जाता ह्या ठिकाणावरून थोडा आपल्याला आहे ना लेप मारून सरळ निघायचं आपल्याला जायचं कुबेर भंडारी आणि हा जो आपला परिक्रमा रोड आहे
आणि ह्या ठिकाणी आहे ना जुना मांडवा असल्यामुळे आहे ना काही जुनी भरपूर घरं आहेत. भरपूर जुनी म्हणजे भरपूर वर्षाची घरं आहेत आणि काही असे काही वाडे आहेत. हे बघा या जुने वाडे आहेत. भरपूर जुन्या काळातले वाडे 2-2 हजार वर्षापूर्वीचे काही काही वाडे आहेत आणि त्यांच्या भिंती एवढ्या मोठमोठ्या जाडे तसेच त्याच्यामध्ये अजूनसुद्धा लोक राहतात. म्हणजे त्यांचे एक नशीब आहे, भाग्य समजायचं आपण. नर्मदे नमामि देवी नर्मदे. पा चांदो दा चांदोद गाव पास करून आल्याच्यानंतर पुढे आलो आम्हाला एक पगदंडी रोड लागेल. आता या पगदंडी मार्गे आम्हाला आपल्याला लागेल पगदंडी. आता जुना मांडवा चांदोदवरून जुन्या मांडव्यावरून पुढे निघालो आहे आम्ही. तर आम्हाला हे पगदंडी लागली. तर आम्हाला ह्या पगदंडी मार्गे कुबेर भंडारी आश्रम आहे. पुढे आश्रमाकडे जायचे आणि हा जो आश्रम आहे आम्हाला तो एक मैया किनारी तटमार्गे आम्ही चाललेलो आहे. एक आम्हाला पुढे मैया लागेल, मैयाचं दर्शन होईल आणि मैया किनारी मार्गे आमची परिक्रमा ही मैया किनारी मार्गे चालेल. नर्मदे नमामि देवी नर्मदे.